नमस्कार, मी वेदश्री पवार. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ठाण्यामध्ये चैत्र नवरात्र 2025 साजरं होत आहे. पहिल्या दिवशी देवीच्या आगमनानंतर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट चैत्र नवरात्र उत्सव 2025 वर्ष 31वे आजचा दुसरा दिवस या निमित्ताने हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्याकरिता असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याचबरोबर नवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कीर्तनाच्या प्रसंगी प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची छाया दिसून आली. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. इथं वनडे लग्न आहेत. वेळ आहे का ह्या जगात लोकांना? नाही नाही नाही, वास्तुशांती घालायला वेळ नाही, कलश पूजन आहे. हो, वडिलांचं श्राद्ध घालायला वेळ नाही, 14व्या दिवशी ओके का प्रॉब्लेम आहे. सगळं कमावलंय, समाधान बुद्धीची 20 लाखाची गाडी घेऊन नवरा बायको हॉटेलवर कुठलं भाकर खायला गाडी 20
आशीर्वाद देते, तुम्ही मोठे होणार, खूप खूप मोठे होणार. धन्यवाद. आज जर विचार केला तर समजा प्रत्यक्षात म्हणजे एवढं भव्य आणि दिव्य कार्यक्रम होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे, जो माझं मंदिर बांधतो तो मीच होतो, जो माझी मूर्ती बसवतो नवे नवे माझ्यापर्यंत येऊन पोचतो. तर आज हा काही सन्मान जो आहे जरी आमच्या वारकऱ्यांचा असला तरी हा त्यांच्या मनाचा फार मोठेपणा आहे. याच्यासाठी पुण्य कमावं लागतं, त्यावेळेलाच ती इच्छा प्राप्त होते की आपण काहीतरी करावं. आणि अशी व्यक्ती जेव्हा काहीतरी करत असते तर त्याच्या पाठीमागे सतत आणि सतत देव पाठीमागे उभा असतो, तो त्याची इच्छा पूर्ण करत असतो. आज त्यांना माझी म्हणता येणारच नाही. तसं जर विचार केला तर आजही ती खासदारच आहे, माझी जरी असले तरी ते खासदारच आहे. आपल्यासाठी एवढं मोठं जर उपक्रम जे करत असतील आणि आज ठाण्याचं एवढं मोठं वैभव आहे, वा सगळ्या मोठं तलाव आपल्यासमोर आहे, इकडेच जे काही सगळं काही परिसर एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी सुंदर असा केलेला आहे. पुन्हा आमच्या वारकऱ्यांसाठी एवढं मोठं वारकरी भवन बांधून ठेवलेलं आहे. आता मी परवाच गेले होते, सातत्याने त्याच्यामध्ये कार्यक्रम होत असतात, खूप आनंद मिळतो. आणि जवळून जर समजा मंदिर आम्ही देवी ज्या वेळेला घेऊन येतो ना त्यावेळेला एखादा बघा आईला किती आनंद होतो ना, किंबहुना धनुष धरातो मातेच्या उदरात तो मातेचा सोनेरा किती लापा. मग तो मुलगा कसाही असला तरी तो आईला किती आवडतो की नाही, त्यांना एवढं मनापासून माझं म्हणजे बोललेलं किंवा काही आवडतो अभंग. तर अर्धा तास जर एक अभंग चालला तर ते मला म्हणत असतात का ताई तुम्ही एवढं मोठं पाठांतर केलंच कधी. आज एवढं मोठं 20 चरणाचा अभंग जो म्हणतोय तर त्याच्या पाठीमागे काही शक्ती असते. म्हटलं त्याच्या पाठीमागे जरी भगवंताची जरी शक्ती असली ना तर त्याच्या पाठीमागे राजाची सुद्धा शक्ती असते, कारण तो एक आपला पोशिंदा असतो. आणि असं महाराष्ट्राचं वैभव नवे नवे एक कोहिनूर हिरा आज या ठाणे शहराला मिळालेला आहे. याच्यासारखं आणखीन काय भाग्य पाहिजे सांगा. आम्ही किती जाऊ दे, आज मी म्हणजे 2062 पासून तर 2005 पर्यंत पायवारी केली. आज माझं 80 वर्षाचं वय आहे. आणि हे म्हणजे माझ्या आईवडिलांची, सद्गुरूची आणि साधू संतांची कृपा आहे. आजचा महाराजांनी अभंग घेतला होता, साधू पोत झाला तो निरोगी ठरला, काहीच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळाल्या डोची, खाईची समाप्ती झाली जशी मोक्षरेख्याला भाग्य विनटला, साधूचा अंकीला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. तसा जना मनात सुद्धा या विचारे साहेबांना एक हरी दिसतो. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित जाना, असं त्यांच्या सगळ्या मनामध्ये ठसलेलं आहे. असं संपूर्ण पाठी मागे आणि पुढे त्यांच्या सगळं काही जे काही दिसतंय ना, नाही 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 त्यांचं देवच ते झालेले अद्वेष्टा सर्वभूताना. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.